सुखाचा मार्ग सांगितला आणि या सुखाला पाहून आम्हाला सुख कसं मिळेल हे आमच्यामध्ये स्वार्थ म्हणायला हरकत नाही आणि स्वार्थही म्हणता येणार नाही, कारण हा मानव जातीचा अधिकार आहे। हे मानव जात जे आहे परमेश्वराला मानणारा हा मानव जातीचा वर्ग आहे। आम्ही जे भगवंतावर आशा निर्माण करून ठेवली का कोणीतरी भगवान आहे, सुखाचा दाता आहे तो। आमच्या पूर्वजांनी पूर्वी लोकांनी जे सांगितलं त्या प्रकारे आम्ही कोणी नाही कोणत्या परमेश्वराला मानत होतो आणि हे सगळं मानत असताना सुखाचा मार्ग सांगितला। आमच्या परिवारावर दुःख आलं आणि हे दुःख दूर होण्याकरिता आम्हाला कोणीतरी सांगितलं का हा एक उद्बत्तीचा मार्ग आहे, या मार्गात गेलं म्हणजे दुःख दूर होते, भूतही पडते, शारीरिक दुःखही दूर होते, हे आम्हाला कोणीतरी सांगितलं आणि ते आपण स्वार्थ घेऊन या मार्गाकडे वळलो। ज्या परमेश्वराला मानत होतो त्या परमेश्वरानं आम्हाला मदत दिली नाही, दुःख दूर केलं नाही, त्या परमेश्वराची चिंता कोणी केली? या मार्गावर आल्यावर समजलं आम्हाला का भगवान हा खूप लांब आहे। या मार्गावर आल्यावर शिकायला मिळालं भगवंतानी बाबाला मार्गदर्शन केलं का हे मानव जात बेईमान आहे। तेव्हा आम्हाला शिकायला मिळालं का भगवान आम्हाला बेईमान म्हणतो। या मार्गावर जे दैवी शक्ती जागृत आहे ही दैवी शक्ती साधारण नाही, कारण हनुमानजीला आम्ही मानत होतो, सगळं करून पाहिलं, आरती केली, हवन केलं, नवस केलं, समाधानी नाही मिळाली। मग त्या हनुमानजीची शक्ती कुठं गेली? आणि या मार्गावर आल्याच्या नंतर जी आमच्या घरी हनुमानजीची प्रतिमा होती ते विसर्जनही केली, तेव्हाही हनुमानजी आडवा आला नाही का माझी प्रतिमा का विसर्जन करते। सगळं विसर्जन गेलं आणि या मार्गावर आल्याच्या नंतर आम्हाला खरी भक्ती समजली। फक्त शब्दाची भक्ती आहे या मार्गावर। भगवान बाबा हनुमानजी मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या। पहिल्या हनुमानजीनं नाही ऐकलं, नवस करूनही नाही ऐकलं आणि आज या मार्गाचा सेवक विनंती करते म्हणजे काय शब्द देते भगवंताला, हनुमानजी मी माझ्या कर्माने चुकलो मला क्षमा करा। क्षमा काऊन केलं हनुमानजीनं? काऊन का बाबाचा आदेश 4 तत्व 3 शब्द 5 नियम याचं वेळोवेळी पालन करील।
कशामुळे समाधानी दिली? हनुमानजीची कृपा आम्हाला कधी मिळाली? जेव्हा आम्ही हनुमानजीला हे सांगितलं का बाबांचे आदेश, 4 तत्व 3 शब्द 5 नियम याचं वेळोवेळी पालन करील, तेव्हा कुठं ते हनुमानजीची शक्ती ती आम्हाला मिळाली आणि आमच्या शब्दावर कार्य करायला लागली. कारण हनुमानजीला आम्ही पाहिलं नाही. बाबाचे गुरु होते हनुमानजी, आमचे गुरु हनुमानजी नाही. गुरु म्हणजे काय? तर जो मार्गदर्शन करते तो गुरु. बाबाला मार्गदर्शन हनुमानजीनं केलं, आम्हाला नाही केलं. आजही आमचं जीवन जे आहे बाबाच्या भरोश्यावर आहे. मान त्यागी बाबा जुमदेवजींच्या आदेशावर आहे. आमचं जीवन आजही उभं आहे, बाबांच्या आदेशावर आहे. बाबांनी कोणाला धोका नाही दिला. त्या आदेशामुळे दैवी शक्ती आम्हाला मदत करत आहे. कशामुळे? बाबांचा आदेश. हनुमानजीने आम्हाला बोलवलं नाही मार्गावर या म्हणून. मगाशी फोटोच्या काही अनुभव निघाले. हनुमानजीची प्रतिमा ही निमित्त मात्र आहे. हनुमानजी हा भगवान नाही, हे बाबानेही सांगितलं. तर भगवान कोण? शक्ती कोण? शक्ती आली कशी आमच्या जवळ? ज्या सेवकांना जे मागितलं ते या मार्गावर मिळालं, शक्तीमुळे मिळालं. शक्ती म्हणजे काय? तर या मार्गावर शक्ती चालते. शक्ती हे साधारण नाही, हे समजण्याची गरज आहे आम्हाला. या शक्तीची उत्पत्ती बाबाच्या आदेशावर. बाबांचा शब्द आहे म्हणून हनुमानजी मदत करतो. नाही तर पहिलं मदत दिली असती ना हनुमानजीने आम्हाला. बाबांचा शब्द आहे म्हणून हनुमानजी आम्हाला मदत करत आहे बाबांच्या शब्दावर. तर शक्ती आम्हाला मिळाली कोणत्या भरोश्यावर? आम्ही बाबाला वचन दिलं. बाबांच्या आदेशाचं वेळोवेळी पालन करील वचन दिलं. देव दिसला नाही, दिसत नाही, पाहू शकत नाही, म्हणून या मार्गावर अनुभव दिले बाबांनी. भगवंताचे गुण दिले, सत्य, मर्यादा आणि प्रेम. हे वचन आम्ही त्या दैवी शक्तीला दिलं. शब्द दिल्यावर शक्ती जागृत झाली. शक्तीची उत्पत्ती तुमच्या शब्दावर उभी आहे. कारण मर्यादाचं जे पालन करतो आपण, आपल्यामध्ये जी मर्यादा दिली बाबांनी, जसं त्या काळात रामानं मर्यादा पाहिली, आईच्या शब्दाचं पालन केलं. महालातला माणूस वनवासात गेला कशासाठी? मर्यादाचं पालन करण्यासाठी. त्यानं मर्यादाचं पालन केलं, त्याला देव समजायला लागलं मानवजात. मर्यादा ही शक्ती आहे आणि तीच मर्यादा आपल्या या मार्गावर लागू आहे. सत्य बोलणे, मर्यादा पाळणे, प्रेमाने वागणे. ज्याने ज्याने मर्यादा पाळली त्याला त्याला शक्ती साथ देते. काय केलं आम्ही? आमच्या घरी देवाची फोटो तर होती नाही. दिवा अगरबत्ती कापूर लावून मर्यादेचं पालन करीन हे बाबाला आम्ही वचन दिलं. आणि मर्यादामधून शक्तीची उत्पत्ती झाली.
शक्ती दिसली नाही, दिसणार नाही, परंतु ज्या मर्यादेच्या भरोश्यावर आमचं जीवन बाबांनी उभं केलं, प्रत्येकाला सुख शांती समाधानी दिली, ती मर्यादा म्हणजे या मार्गावरली शक्ती आहे. फोटोच्या पहिले समाधानी मिळाली, हवन करायच्या पहिले समाधानी मिळाली. कशामुळे? तर फक्त आपण दिलेल्या शब्दामुळे. बाबांनी केलं, परमेश्वरी कृपा जागृत केली. बाबाला त्रास झाला, त्रिकाल हवन केलं. त्या शांताबाईसाठी 41 दिवस आपल्या घरी हवन केलं. कोण कोणासाठी हवन करते हो? पण बाबाने केलं. कशा करता? का हा भगवान आहे का नाही आहे? आणि भगवान जर आहे, हनुमानजी जर आहे, तर याच्यामध्ये ताकद नाही का त्या बाईच्या भूतकाळाचं? बाबाने हवन केलं त्या बाईसाठी आणि त्या बाईला म्हटलं, बाई ये आखरी फूक आहे, इसके बाद आनंद. ज्या मंत्राचा वापर करून बाबा काढत होते, तोच मंत्र त्याही दिवशी मारला. पण बाबाच्या मनात भावना आली, भावना का जगात भगवान नाही का? आणि भगवान आहे तर ऐकत का नाही, भूत का नाही काढत? म्हणजे हनुमानजी, शंकर, अमुक दमुक यांच्यामध्ये शक्ती नाही का? आणि आपल्या मान त्यागी बाबा जुमदेवजींनी त्या बाबा भगवंतासमोर शब्द ठेवला, प्रश्न ठेवला. तुम्ही आम्ही ठेवू शकतो? बाबांनी हनुमानजीला ठणकावून सांगितलं, हे भगवान बाबा हनुमानजी, संसार में ऐसी कौन सी शक्ति है जो एक पल में, एक क्षण में भूत पलित को नष्ट कर सके? ऐसी कौन सी शक्ति है? कृपा करके आप बताइए, अन्यथा आज के बाद मैं कोई भी भगवान को नहीं मानूंगा. किती मोठा प्रश्न केला मानते की बाबा जुमदेवजींनी. कशाच्या भरोश्यावर केला? तर बाबाजवळ मर्यादा होती. बाबाला माहित होतं का मर्यादा ही शक्ती आहे, मर्यादेनं मी पालन करत आहोत. आणि हा जो भगवान आहे, तर हा मला मार्गदर्शन करेल, नाही तर याला भगवान मानणार नाही. केलं बाबांनी. त्या भगवंतांनी बाबाला उद्देशून शब्द दिले, क्या 24 तास जागृत रहने वाली एक ही शक्ती है. तेव्हा आम्हाला ही शक्ती मिळाली. बाबांनी एवढं कार्य करूनही तोच भगवान काय म्हणते बाबाला उद्देशून मानव जातीला, का सेवक मैं भगवान हूं, तू मानव है. भलाई तूने मुझे प्राप्त किया, मैं मानव पर कदापि विश्वास नहीं करता. किती मोठा शब्द मिळाला बाबाला, कसा लागला असेल? तुम्ही खूप चांगलं कार्य केलं, एखाद्यानं बेईमानी म्हणलं तर कसं मन दुखते बाई का? मानव जातीला दैवी शक्तीला बेईमान म्हणलं, बाबाच्या आत्म्याला ठेच लागली का मी एक मानव. तर हा भगवान मला पाहिजे आहे, तर या भगवंताला माझी मर्यादा, माझं इमान दाखवी. निष्काम भावनेनं कर्म करी, चाहे एक टाइम उपाशी राहिलं तरी चालेल. हा मार्ग साधारण नाही. एक एक शब्द, एक एक वाक्य समजण्याचा आहे, समजण्याचा. पण आम्ही समजून नाही. बाबांनी नर खोदण्याचं, नर खोदण्याचं काम केलं. त्या ठिकाणी हा सेवका सोबतच नियमानं वागले असं नाही, अनेक वाल्या सोबतही बाबांनी नियमाचं पालन केलं. ते होय आमचे बाबा, तो होय आमचा मानव धर्म. अनेक वाल्या सोबतही बाबा इमानदारीनं, मर्यादानं, निष्काम भावनेनं वागले. बाबांचा दौरा खिडकी या गावले गेला. त्या ठिकाणी
जसं बाबा जायचे, पहिल्याच्या काळात एवढी संख्या नव्हती, बाबा बसायचे, बाबाच्या भोवताला आजूबाजूला सेवक सेवकीनी बाई बसायचे. त्या ठिकाणी दौरा गेला, सेवक गोळा झाले आणि त्याच्यामध्ये एक अनेकवाला येऊन बसला. बाबाला वाटलं, बाबांनी मार्गदर्शन केलं. मार्गदर्शन झाल्यावर अनेकवाल्याच्या मनामध्ये जो मार्गावर नव्हता, अनेकवाले म्हणजे आपण एका भगवंताला मानतो ते मानत नाही, जो मार्गावर नव्हता त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली का बाबा चांगले आहेत, चांगलं मार्गदर्शन करतात, दुःख दूर होते. बाबाचं मार्गदर्शन ऐकून त्याला वाटलं मी तर मार्गावर नाही आहो, पण मानते की बाबा जोगदेवजीला चहा पाजाची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. आणि मार्गदर्शन झाल्याच्या नंतर तो बाबा समोर गेला आणि बाबाला म्हणायला लागला, बाबा मी मार्गावर नाही आहो, पण तुम्ही माझ्या घरी चहा घेण्याकरता यावं अशी माझी इच्छा. बाबा भगवान होते, अंतर्यामी होते बाबा. बाबांनी सांगितलं भगवान का सर तो बाबा का धड. एक एक शब्द बाबांचे आपल्या मनातले विकार काढू शकतात. बाबा भगवान होते. त्या अनेक वाल्याला बाबा म्हणतात, ठीक आहे म्हणते, मी चहा घ्यायला येतो म्हणते, पण कंडिशन आहे म्हणते, एक कंडिशन आहे म्हणते माझी, मी तुमच्याकडे चहा घ्यायला येतो पण एक माझी कंडिशन आहे म्हणते. सांगा ना बाबा म्हणते, काय कंडिशन आहे? तुमच्या कोट्यामध्ये म्हणते 2.5 शिशी दारू भरली आहे म्हणते, 2.5 बंपर दारू आहे म्हणते तुमच्या घरामध्ये, ते फेकून द्या म्हणते, मी चहा घ्यायला येतो म्हणते. कसं दिसलं बाबाला? कारण बाबाचं कनेक्शन त्या भगवंता सोबत होते. बाबा भगवंताचं रूप होते. आम्ही बाबाला नाही समजतो. 2.5 शिशी दारू आहे म्हणते, ते फेकून द्या म्हणते, मी चहा घ्यायला येतो म्हणते. त्या अनेकवाल्यांना कबूल केलं, हो बाबा म्हणते. आणि तो घरी गेला. कोठ्यामध्ये दारू 2.5 शिशी नव्हती, 2 शिशी होती, 2 बोतल. त्यानं ते 2 बोतल दारू फेकली आणि बाबाकडे बोलवायला आला. बाबा म्हणते 2 शिशा दारू दिसली म्हणते, फेकली म्हणते मी ना. पण बाबा भगवान होते. अरे म्हणते अर्धी बोतल त्या तणस आहे ना म्हणते. कशी आहे आमचे बाबा? आणि ते 2.5 बोतल दारू ते फेकली, तेव्हा बाबांनी चहा त्या ठिकाणी घेतला. म्हणजे आमचे बाबाचं कार्य कसं, बाबांचे शब्द कसे, बाबांचे विचार कसे,